नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली ग्रामपंचायतीत कथित कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याची जोरदार चर्चा। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। अपूर्ण आणि प्रत्यक्षात न झालेल्या विकास कामांची बोगस बिले काढल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप। रस्ते, पथदिवे, स्वच्छतागृहे, वॉटर फिल्टर, स्मशानभूमी दुरुस्ती अशा अनेक कामांमध्ये गैरव्यवहाराचा संशय। वारकरी भजनी मंडळ साहित्य खरेदीतही दोन बिले काढल्याचा तक्रार दाखल झाल्यानंतरच अपूर्ण कामांना घाईघाईने सुरुवात केल्याचा आरोप। खोटे जिओ टॅग फोटो जोडून बिले मंजूर केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे। सुमारे 90 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा अंदाज व्यक्त। ग्रामस्थांनी 23 मार्च 2026 रोजी पंचायत समितीकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली असल्याने 1 महिना उलटूनही ठोस कारवाई नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप। पंचायत समितीकडून प्राथमिक चौकशी पूर्ण, स्वतंत्र चौकशी समिती नेमली। गटविकास अधिकाऱ्यांची माहिती 30 तारखेपर्यंत अंतिम अहवाल सादर होणार। दोषींवर कारवाई, निलंबन आणि 420 चा गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी। महिला नेतृत्वाकडून विकासाची अपेक्षा होती, मात्र संगनमताने निधी लाटल्याचा ग्रामस्थांचा आरोप। स्वामी चिंचोली ग्रामपंचायत प्रकरणामुळे दौंड तालुक्यात खळबळ आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह। नमस्ते, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आज आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावामध्ये जो कथित भ्रष्टाचार जो चालू आहे त्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आलेलो आहोत। आज या गावामध्ये आपण आलो आहोत। या गावातील जे काही इतर नागरिक आहेत ते नागरिक हे आपल्याबरोबर आहेत, तक्रारकर्ते हे आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा कशा प्रकारे यांनी उघडकीस आणलेला आहे आणि याच्यावरती ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायत प्रशासनाची कशा प्रकारे प्रतिक्रिया आहे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। प्रथमतः तुमचं नाव सांगा। धनंजय देसाई। किती दिवसापासून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि तुम्ही हा भ्रष्टाचार जो उघड केलेला आहे हा कशा प्रकारे उघड केलाय? 2021 ते जशी बॉडी आता स्थापित झाली तेव्हापासून भ्रष्टाचार चालू आहे। कोण यामध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचार करते असं तुम्हाला वाटतं? सरपंच, ग्रामसेविका आणि ठेकेदार। म्हणजे या सर्वांच्या मिलीभक्तीने हा सगळा भ्रष्टाचार चाललाय असं तुमचं म्हणणं आहे। तर कशा प्रकारे भ्रष्टाचार चालू आहे? शासनाचा प्रशासकीय खर्च ग्रामपंचायतचा ठेकेदारांच्या नाव मारला आणि बोगस बिल काढून शासनात दिशाभूल केली। तुम्ही या संदर्भामध्ये काय तक्रार वगैरे कुठं काय दाखल केलेली आहे का? काय कुठं म्हणजे बीडीओ असेल, कलेक्टर साहेब असतील यांच्याकडे काही तक्रारी वगैरे काय दाखल केलेल्या आहेत का? बीडीओ ऑफिस, सीओ, कलेक्टर ऑफिस, लाचपतक पुणे, ग्रामीण पोलीस पुणे। अच्छा, म्हणजे या सर्वांकडे तुम्ही ऑलरेडी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये। याच्यावरती बीडीओ साहेबांची किंवा प्रशासनाचं काय म्हणणं आलं? त्यांना चर्चा केली, ते म्हणतात कमिटी स्थापन केली, अद्याप त्याचा काय अहवाल सादर केला नाही त्यांनी। 3 महिने झाले या गोष्टीसाठी। 23/3/2026 ला मी अर्ज केलता, पण अद्याप ह्याच्यावर काही कारवाई केली नाही। काही जी काही कमिटी स्थापन झालेली आहे ती कमिटीने काय गावाला भेट दिली किंवा तुमच्याशी काय संपर्क वगैरे करण्याचा काय प्रयत्न केलाय का? हो, 1.5 महिना झाला संपर्क केला त्यांनी। 1.5 महिन्यापूर्वी संपर्क केला होता, त्यावेळेस काय म्हणणं आलं त्यांचं? ते म्हणले 10 दिवसात आम्ही कारवाई करू। अद्याप काय त्यांना पुरावे दिले तर त्यांनी कारवाई केली नाही। त्यानंतर काय पाठपुरावा वगैरे तुम्ही केलाय का? परत बीडीओ साहेबांना वगैरे जाऊन भेटलात का वगैरे काय? आता मागचा 4-5 दिवस पूर्वी गेलतो, ते म्हणले 30 तारखेपर्यंत आम्हाला मुदत देत, तिथनं पुढे आम्ही कारवाई करू। तुम्ही एवढं मोठं दप्तर घेऊन फिरताय आज। खूप मोठं दप्तर या युवकांनी तयार केले। बऱ्याचशा तक्रारी या युवकांनी दाखल केलेल्या आहेत, परंतु प्रशासन या तक्रारीकडे कसं लक्ष देतंय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच। कशा प्रकारे हा भ्रष्टाचार झालाय किंवा कशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे हे पहिली गोष्ट म्हणजे यांनी ना काही बिले अशी काढलेली आहेत की एकच आकडा 99,500 रुपयाचं भजनी मंडळाचं साहित्य, तेच बिल परत 2दा काढलेलं आहे। आणि साधारणतः त्या जे सामान खरेदी केलेलं आहे त्याची किंमत साधारणतः 40,000 रुपयाच्या आसपास आहे। आम्ही त्याचं एस्टिमेट काढलं तर अशा प्रकारे बरीच बिले। टोटल किती ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असं तुम्हाला, म्हणजे तुम्ही जे हे पेपर काढलेले आहे त्या पेपरवरती किती ठिकाणी टोटल भ्रष्टाचार झालेला आहे? 63 ठिकाणी एकूण गावामधील 63 ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे। आणि सदर कामांमध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतचे जे
कुठलंही काम करताना ग्रामसभेत निर्णय झाला पाहिजे किंवा मासिक मीटिंगमध्ये निर्णय झाला पाहिजे. तर यांनी कुठल्याही गावामध्ये कुठलीही ग्रामसभा झालेली नाही आहे. 5 वर्षात किती ग्रामसभा झाली यांची कुठली माहिती नाही आहे. आणि यांनी कुठल्याही मासिक मीटिंगमध्ये कुठलाही या कामांचा ठराव घेतलेला नाही. आता पंचायत राज अभियानची लोक आली होती गावामध्ये पाहणी करण्यासाठी, तर त्यांना पंचायत राज अभियानवाल्यांनी तुम्ही जी कामं केलेत त्यांचे ठराव मागितले, तर त्यातले कुठलाही ठराव यांना देता आला नाही. आणि सदर जेवढी कामे आहेत त्या ह्यांनी जे बोगस ठराव लावलेले आहेत त्या एकाही ठरावावरती कुठलाही दिनांक नाहीये. म्हणजेच कशा प्रकारे या गावामध्ये भ्रष्टाचार चालला आहे त्याच्यावरती ग्रामस्थ एकदम आक्रमक स्थितीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. आपल्याबरोबर या गावातील इतरही काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथमतः तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव रामचंद्र मधुकर शेंद्रे. मी स्वामी चिंचवलीतलाच रहिवासी आहे. कशा प्रकारे हा भ्रष्टाचार चालू आहे, जो काही भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात आलेली आहे, त्या भ्रष्टाचाराचे तक्रारीही दाखल करण्यात आलेल्या आहेत, काय सांगाल या संदर्भात तुम्ही? सर्वप्रथम तर काय झालेलं आहे की मी एक शाळा आपल्या हायस्कूल आहे श्रीराम विद्यालय, याला मी आणि काही माझे मित्र आहेत, आम्ही एक कॅमेरा तिथं काही मुलं गुटखा वगैरे खाऊन थुकत होती, तर त्याबद्दल त्यांनी मागणी केल्यानंतर आम्ही कॅमेरा भेट दिलता. कोणी तुम्ही दिलता तुम्ही दिला होता का? मी स्वतः दिलता. अजून माझ्याबरोबर काही मित्र होते. तर नंतर काय झालं की ते जेव्हा बिलाचं आपण बघत होतो ग्रामपंचायतच्या जे निविदा निघतात तर त्यात 60,000 रुपयाचं एक बिलाचं दिसलं मला. नंतर मी चौकशी केली मॅडमकडं, तर ही काय आहे बाबा. तर मॅडमनी मला उत्तर दिलं की नाही, त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना साहित्य दिलेलं. तर साहित्य काय म्हणून मी शाळेला चौकशी करायला दिलं, तर ते म्हणले काहीच दिलेलं नाही. त्याच्या अगोदर जे ढोल लेझिम दिले ते तुम्हीच दिले. आमच्या मंडळाने आमच्या शिवजयंतीला लागतं ते मंडळ आम्ही डोल आणि लेझिम हे आम्हीच दिलेलं आहे त्यांना. तर म्हणलं हे बोगस आहे. मग मी त्याची चौकशी केली, ते म्हणले नाही आम्ही भजनी मंडळाला दिले. मग त्याचं भजनी मंडळाचं चौकशी केली तर भजनी मंडळाचा काय विषय होता तो त्यांना दिलेला. तिकडं त्या शाळेचा नाही, याचा काहीच संबंध नव्हता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही सीसीटीव्ही मात्र भेट म्हणून तुम्ही दिला, परंतु त्याच्यावरती तुम्ही दिलेल्या भेटवस्तूवरती ही ग्रामपंचायतीने बोगस बिलं काढलीत? हो, बोगस काढले. नंतर ह्याचा जेव्हा आम्ही आमचे जे ग्रुप आहेत जगदम प्रतिष्ठान असतील किंवा आपले स्वामी चिंचवली, ह्याच्यामध्ये मी एक 50-60 बोगस बिलं येतं, त्याचे मी डायरेक्टच त्या प्रिंट काढल्या, व्हॉट्सअप स्क्रीनशॉट घेतले आणि ते टाकले. त्यानंतर यांनी ते शाळेला गेले, शाळेला सांगितलं की आपले बाबा संस्था आपली थोडी मदत करा. तर त्यांनी परत दुसरा सेटअप दिला तिथं. म्हणजे जो पहिल्यांदा मी दिला त्याच्यावर बिल काढलं त्यांनी. ही जो कालवा झाला का नंतर त्यांनी दुसरा सेटअप दिला. पण ह्याच्याबरोबर हे सांगायचं आहे की हे यांनी शेवटच्या कार्यकाळात केलेले, या 5-6 दिवसात यांनी 40 लाखापर्यंत बिलं काढलेली. ह्याचा कोणतरी आहे का नाही की बाबा हे प्रशासन वगैरे कोण लक्ष देणार आहे की नाही याच्यावर? बरोबर आहे. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी सगळे काम ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे पदाधिकारी मिळून हा कारभार चालवत आहेत. अजून काय सांगाल, कशा प्रकारे कारभार तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे? जे काही तुम्ही आता या ठिकाणचे ग्रामस्थ आहात, ग्रामपंचायतीमध्ये तुमचा संपर्क येत असेल, कशा प्रकारचा कारभार ग्रामपंचायतीत चालू आहे? आता जर महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणलं तर सरपंच पती हे सगळे कार्यक्रम बघतात, फक्त नामधारी सरपंच आहेत. त्यांचा सहीचा नमुना जर चेक केला ना आपण, तर या भ्रष्टाचारात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला सापडेल. आत्ता सरपंच कोण आहे? आता सरपंच कोणच नाही, प्रशासन चालवलंय. हा, म्हणजे प्रशासक नेमलेले आहेत, प्रशासक परंतु ज्या म्हणून- काळामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्या काळामध्ये सरपंच कोण होतं आणि आता प्रशासक म्हणून तेच सरपंच परत प्रशासक म्हणून आहेत ग्रामपंचायतीवरती. तर आता कारभार नक्की ग्रामपंचायतीचा कोण पाहत होतं आणि कोणाच्या अंडरमध्ये चालू होता? सरपंच जेव्हा ती बोगस बिलं काढली तेव्हा सरपंच पूनम मधनेच होत्या, आणि त्यांच्या जागेवरती कोण कारभार बघत होतं? त्यांच्या जागेवर त्यांची पती हे गावाला माहिती आहे. पती आणि दीर, त्यांच्या जागी कारभार हा सगळा त्यांचा पती आणि त्यांचा दीर हेच बघत आलेत. म्हणजे सरपंच फक्त नाममात्र या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये आहेत किंवा होते, अशा प्रकारचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओला बी आम्ही कल्पना दिली की प्रशासक म्हणून आम्हाला तो सरपंच नकोय, पण त्यांना म्हणणं आलं की बाबा हा जी आरच आलाय तेच सरपंच राहतील. म्हणजे एवढा भ्रष्टाचार झालाय तर थोडाफार तरी तुम्ही लक्ष द्या. पण माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की प्रशासनामधलीच लोक त्यांच्याबरोबर सामील आहेत. म्हणजे या भ्रष्टाचारामध्ये प्रशासनातील काही लोक सामील असल्याचा आरोप तुम्ही प्रशासनावरती करताय. आता या मुलांनी चौकशीसाठी त्यांनी ग्रामस्थांच्या सह्या घेऊन दिल्या, त्याला 2 महिने उलटलेत तरी त्यांचं काही नाही, बघू येऊ जाऊ करू
काय आहे का नाही आहेत. लोकशाही आपली, लोकशाहीच्या मार्गाने काहीतरी थोडंफार तुम्ही पावलं तर उचला ना. बरोबर आहे. खूप गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आर ओ प्लॅन्टचं ज्या प्रकारचं इन्स्टॉलेशन झालंय आपण पाहू शकतो, कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन या ठिकाणी नाहीये. हे कशा प्रकारे आर ओ प्लॅन्ट फक्त गडबडघाईने तक्रार झाली म्हणून फक्त या ठिकाणी आणून ठेवला गेला आहे असे नागरिकांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्याचबरोबर 1,500 लोकवस्तींसाठी 250 लिटरच्या दोन फक्त पाण्याच्या 500 लिटरच्या 2 पाण्याच्या टाक्या फक्त या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की याच आर ओ प्लॅन्टमध्ये खाली जे काम झालेलं आहे, कशा प्रकारे काम झालं आहे. ऑलरेडी एवढं निकृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी करण्यात आलेली आहेत. नवीन या ठिकाणी काम झालंय. आता हा मीटर बॉक्स आहे, मला वाटतं हा मीटर बॉक्सची स्टार्टर आहे. स्टार्टर बॉक्सची कशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे आणि कसं हे सगळं आपण काय नवीन टाकले कुठे गेले? कसं नवीन आता नवीन प्लॅन्ट बसवलाय म्हटल्यानंतर 50,000चं पण नाही, 50,000 रुपये सुद्धा नसलं रे साहेब. 1.5 लाखाचं बिल आहे आज. अहो आमच्या आज हे आम्हाला आले 5 वर्ष जाणार आहे, 10 वर्ष जाणार आहेत, परत तवा येणार आहेत आम्हाला. आज सर्व तुम्हाला काय म्हणायचंय की हे जे मटेरियल आणून बसवलं हे जुनं मटेरियल कुठलं तरी जुनं आणून टाकले. बरं आज आमची वस्ती 5 वर्ष महाग गेली ना साहेब, 5 वर्ष महाग गेली. आमचा हक्क आहे हो. आम्ही आज कर भरतोय, आज आमच्या खिशातनं पैसे जाणार आहे. हे त्यांच्या खिशात गेले म्हणजे चोरीचा पैसा लुबाडला यांनी, सगळा जनतेचा पैसा लुबाडला यांनी. बस ही आज तुम्ही विचार करा. आज आमची गाव 1 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष मागे गेलं ना. आज कुणाला सुद्धा कल्पना नाही आमच्या वस्तीवर की बाबा आर ओ फिल्टर आलाय आपल्याला, काय झाले. पाणी सुद्धा नाही अक्षर साहेब. त्यात लय वैतागवाडी झाली. आज 2-2 हजाराचं पाणी बाहेरनं विकत घ्यायला लागतंय. जर हेच आर ओ आम्हाला व्यवस्थित झाला असता तर 2,000 रुपये आमच्या दिवसाला वाचले असते साहेब. वर्षात झाले किती पैसे. आज सर्वसामान्य आज माणूस आहे इथं, आज कष्ट करणार आहेत. आज दररोजचं 10-20 रुपये बाहेर पाण्याला द्यायचं म्हणल्यावर किती पैसे होतात. लय कल्पना, लय अवघड आहे साहेब. सध्या सगळा बोंगळा कारभार आहे. खरंच खूप बिकट अवस्था या नागरिकांची या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. ठेवलाय काहीच नाही, कसे बोंगळ कारभार आहे. ह्या ग्रामपंचायत एवढा बोंगळ कारभार आहे ना की आम्ही बोलल्यामुळं तरी फिल्टर आला. काय नाहीतर फिल्टर चालू आहे का आता? फिल्टर चालू आहे पण पाणीच नाही त्याला. अच्छा, पाणीच नाहीये. पाण्याची सोय कुठे आहे? अच्छा, लोकवस्ती किती आहे? साधारणतः 1,500 ते 2,000 माणसं आहेत या वस्तीवर. आणि फिल्टरचे टाकी तर मला खूप छोटी दिसते. 250, 500 मिळाले. 1000 कमीत कमी 1000च्या 2 टाक्या पाहिजे होत्या. आम्ही त्यांना बोललो ते पत्रच द्या, कुठं काय द्या. ते उलटे आम्हाला उत्तर द्यायला लागले. तुम्ही कामं चालवायला लागलाय. अहो आम्ही आमचे सामाजिक प्रश्न आहेत. तुम्हाला एक हा विषय माहिती आहे का की हे काम कधी झालंय, कधी काम झाले, हे काय अंदाज आहे का तुम्हाला? कशाचाच काय तपास नाही. काम आता 2च्या एवढ्या आठवड्याभरात टाकले त्यांनी. हे जे बिल ह्याच्या आधी काहीच नव्हतं. ह्याच्या आधी काहीच नव्हतं. ह्याच्या आधी यांनी बोगस बिल काढलेली. हे आम्हाला तुमच्या समाज माध्यमातून कळले. आम्ला बिल निघल्यात म्हणून हे बोगस. कधी बिल काढले हे माहितीये का तुम्हाला? आता कारण माझ्याकडे या बिलाचं वाउचर आहे. हे वाउचर जे आहे ते 5/2/2026 रोजी हे बिल काढण्यात आलेलं आहे. हनुमान मंदिर, गवारे वस्ती, आरो फिल्टर प्लॅन, गुणवरे वस्ती. तर याचं हे बिल आहे. एकूण बिल आहे 1,53,499 रुपयाचं हे बिल आहे. आता याच्यामध्ये जे काय आर ओ फिल्टरचे जे फोटो आहेत, आता हा जो फोटो आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालेलं दिसत नाहीये. परंतु हा जो जिओ टॅगचा जो फोटो आहे हा 29/3/2026 रोजीचा हा फोटो आपल्याकडे जिओ टॅगचा आहे. वास्तविक काम होण्याच्या नंतरनं बिल दिलं गेलं पाहिजे कुठल्याही ठेकेदाराला. परंतु काम कुठल्याही प्रकारचं जागेवरती काम झालेलं नसताना कसं काय 1 महिना आधी बिल ठेकेदाराला दिलं गेलं, असा सवाल हे नागरिक विचारतायत. काय सांगाल या सगळ्या गोष्टींवरतून तुम्ही? काय चाललंय नक्की? हे सगळा ह्या ग्रामपंचायतचा बोंगळ कारभार चाललाय. ही कुठल्याही माणसाला माहित नसताना ही सगळं बोगस बिलं काढली. आज आम्हाला कळलं. आम्ही जाऊन विचारले प्रश्न त्यांना. ते प्रश्नाचे आम्हाला उडाउडीची उत्तरे दिले. आम्हाला तर सरळ मार्गे कुठलंही उत्तर भेटलं नाही त्यांच्याकडून. आमची तुमच्या माध्यमातून एकच सांगणं या की जी बी आतापर्यंत जेवढी बोगस कामं झाल्यात त्यांच्या पावत्या रितसर काय असेल ते कारवाई व्हावं त्यांच्यावर.
तुम्ही काय इथंच म्हणजे गुणवरी वस्तीवरच राहिलाय मी वस्तू राहिलाय. तर दुसरं एक गुणवरी वस्तीवरचं जे मशानभूमी आहे तुमची गुणवरी वस्तीवरची, त्या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम झालंय. काम झालंय हे माहिती आहे का तुम्हाला? पेवर ब्लॉक वगैरे बसवलेले आहेत मशानभूमीमध्ये वगैरे काय? ते एवढे म्हणजे ज्या प्रमाणात बसवायचे त्या प्रमाणात नाही बसवले त्यांनी, अच्छा. मोजकेच कारण बसवलेले. याचं जे बिल आहे 9/2/2026 रोजी या कामाचं बिल काढण्यात आलेलं आहे. 41,749 रुपये या कामाचं बिल काढण्यात आलं आहे. आणि हे बिल मात्र एका PVC पाईप विक्रेत्याकडून हे बिल घेतलं गेलेलं आहे. हे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास येतोय. हे हा काय प्रकार आहे, तुम्हाला काही सांगता येईल का? आता तुम्ही म्हणताय नाही बिल आपल्या PVC पाईप वगैरे, त्यांच्याकडून कसं काय बिल भेटले? हे आता एखाद्या सिमेंट म्हणजे जे कॉन्क्रीट करणारे ते बनवतात ब्लॉक, त्यांचं प्रॉपर बिल पाहिजे. हे म्हणजे बोगस कारभार आहे हो यांचा साहेब. ही सगळा बोगस कारभार आहे. ह्यांच्यावर काय आहे तरी सर कारवाई झाली पाहिजे. आणि जे काय यांनी लुबाडलं आहे ती तुमच्या माध्यमातून मला सांगणे की सगळं सर्वस्व त्यांच्याकडून हा असा हिशोब घेतला पाहिजे. त्यांनी अख्ख्या गावाला हिशोब दिला पाहिजे ह्या माध्यमातून, नाही का? बाबा बरोबर आहे. ग्रामपंचायतीचा जो काय पैसा आहे, नागरिकांचा जो काय पैसा आहे, तो पैसा ग्रामपंचायतीला मिळाला पाहिजे. ग्रामपंचायतीची कामं त्याच्यातून मधून झाली पाहिजेत, अशा प्रकारचा संताप्त सवाल नागरिक विचारत आहेत. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.